प्रशासक बनला तर नेत्यांपुढे हात पसरावे लागणार नाही, उलट नेतेच निवडून येण्यासाठी शासक आणि प्रशासक झालेल्या मराठा समाजापुढे असे हात पसरतील, असं मनोज जरांगे यांनी दसरा मेळाव्यामधून त्यांनी सांगितलेलं होतं। आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी माझ्यासोबत आता असणार आहेत ओबीसी नेते नवनाथ वाघमारे आणि मनोज जरांगेंचे समर्थक आबासाहेब पाटील। आपल्या दोघांचं सुद्धा स्वागत आहे, तुम्ही जय महाराष्ट्रमध्ये आलात त्याबद्दल। मी सर्वप्रथम जाणार आहे ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांच्याकडे। नवनाथजी, काल दसरा मेळाव्याचं भाषण तुम्ही जरांगे यांचं ऐकलं असेल। जरांगेंनी विविध मुद्द्यांना सुद्धा हात घातलेला होता, त्यातलाच हा एक मुद्दा आहे शासक आणि प्रशासक होण्याचा। मनोज जरांगेंनी मराठ्यांना सल्ला दिला, शासक आणि प्रशासक व्हा, कोणासमोरही हात पसरायची वेळ येणार नाही। आगामी महानगरपालिकांच्या निवडणुका सुद्धा येऊ घातल्या, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, याच्यामध्ये निवडणुकीच्या रिंगणात आता जरांगे उतरण्याची चिन्ह दिसतात, काय सांगाल? खरं तर मनोज जरांगेंनी ही वेळ घातलेली आहे। 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी मोठा एल्गार केला होता की आम्ही 288 उमेदवार लढू। त्यावेळेस सुद्धा मी अनेक वेळा सांगितलं की मनोज जरांगे फक्त सरकारला असेल राज्यकर्त्यांना धमकावण्याचा प्रयत्न करतात, की निवडणुका लढू शकत नाहीत। आणि त्यांनी निवडणुका लढल्या असतात, आम्ही त्याला शुभेच्छा सुद्धा दिलेल्या होत्या, कारण की जर त्यांनी गरीब मराठ्यांसाठी काम करत असतील तर त्यांनी निवडणुका लढल्या असत्या। परंतु मनोज जरांगे हे गरीब मराठ्यांसाठी काम करत नाहीत, हे प्रस्थापितांसाठी लढताय, कुठल्या कुणाच्या तरी इशाऱ्यावर लढण्याचं काम करतायत। गेल्या अनेक दिवसापासून पूर्ण राज्यातील गरीब मराठ्यांना सुद्धा आता कळायला लागले बऱ्याचशा प्रमाणात, परंतु आणखी समोर कोणी येत नाही। परंतु येणाऱ्या काळात सगळ्या गोष्टी हे होतील। आता त्यांनी अनेक लोकांचे इंटरव्ह्यू सुद्धा विधानसभेच्या टायमिंगला घेतले, अनेक लोकांना तिथं बोलवून घेतलं, आंतरवाली सराटीमध्ये गर्दी करण्याचं काम केलं। त्यावेळी खूप लोकांना असं वाटत होतं किंवा आपण मनोज जरांगे पाटलामुळे आपल्याला विधानसभेचं तिकीट मिळत, विधानसभेची उमेदवारी मिळेल आणि आपण कुठेतरी निवडून येऊ किंवा पराजय म्हणजे हार जीत ह्या चालत राहतात, पण उमेदवारी मिळण्यासाठी तिथं म्हणजे चढावड लागली होती आणि खूप दररोज शेकडो लोक तिथं उमेदवारीसाठी येत होते। शेकडो गाड्या घेऊन तिथं शक्ती प्रदर्शन त्या आंतरवाली सराटीत करत होते। परंतु मनोज जरांगेंनी आयत्या वेळी काय केलं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। त्यांच्यासोबत ते राजरत्न आंबेडकर असतील, ते नोमानी असतील, हे सुद्धा लोक मनोज जरांगेच्या नादी लागले आणि अगदी राजरत्न आंबेडकरांना काय त्याच्यामध्ये अनुभव आलाय। राजरत्न आंबेडकरांना अक्षरशः म्हणजे 500 मतं सुद्धा त्या बदनापूर विधानसभेमधून मिळाले नाही। राजरत्न आंबेडकर जरांगे यांना जवळजवळ भेटून त्यांनी पाठिंबा देण्याचं काम केलं, परंतु मनोज जरांगेंनी त्यांच्यासाठी एक शब्द सुद्धा खर्ची घातला नाही। म्हणजे आपल्या स्वतःच्या आपल्याला पाठिंबा देणारा, आपल्याला सहकारी म्हणून घेतलं तरी त्याला सुद्धा तुम्ही वाऱ्यावर सोडलं। त्यामुळे मनोज जरांगेचं रिमोट कंट्रोल हे खरं तर बारामतीच्या काकाकडे आहे, शरद पवार साहेब। जरांगेंचं रिमोट कंट्रोल हे बारामतीच्या काकांकडे आहे असं नवनाथ वाघमारे म्हणतात। आबासाहेब पाटील, तुम्ही कसं बघता येईल त्यांच्या या टीकेकडे? आपल्या आजची जी चर्चा ही राजकारणावरती चर्चा आहे, निवडणुकीच्या संदर्भामधली चर्चा